हॅलो फ्रेंड्स, तर मी आत्ता निघाली आहे हॉस्पिटलला जायची इच्छा अजिबात होत नाही आहे. कारण की दुपारची वेळ आहे, 1:30 वाजला आहे आत्ता. आणि कडकडीत ऊन पडलेलं आहे. एवढ्या उन्हामध्ये जायची इच्छा होत नाही आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आता दुपारी जर नाही गेली तर सायंकाळी खूप उशीर होतो आणि मग सायंकाळी ट्रीटमेंट करून आल्यानंतर आराम नाही करता येत. लगेचच संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागतो आणि ते ट्रीटमेंट करून आल्यानंतर जर थोडा वेळ रेस्ट केली 1-2 तास तर बेटर फील होतं. आणि ट्रीटमेंट करून आल्यानंतर जर लगेच काम करायचं म्हटलं तर त्रास व्हायला लागतो. त्याच्यामुळे आता पर्याय तर नाही आहे, गोष्टी डिनाय नाही करू शकत. हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. त्याच्यामुळे मग आता ते महत्त्वाचं आहे. आणि आज गाडी नाही आहे, आदित्य पेपरला गेला आहे तर मी आज शेजारच्या ताईंची जी गाडी आहे ती मागून घेतलेली आहे. गुड आफ्टरनून. आज वेळेत पोचली का मी? अगदी वेळेत ना. फोन केल्यानंतर लगेच 10 मिनिटात पोहोचले. काय डस्टिंग क्लिनिंग चालू आहे का आज? अरे बापरे, मी येते त्यावेळेला नेमके तुमच्या कामवाली बाई आलेली असते का की नाही? मग हे सगळं अच्छा, हे सगळं आवरून ठेवलेलं असतं ना, म्हणून म्हटलं. पेशंट झाल्यानंतर ते आवरून ठेवलेलं असतं की सर आलं की नाही लग्नाचं हे करून. आज परत मला गेलेत आता. मग आता ते कपिंग करायचं आहे, आता त्याचं काय उद्या. तर फायनली हॉस्पिटलमधून ट्रीटमेंट घेतली, सेशन कंप्लीट केलं आणि आता मी घरी जायला निघाले होते. तर घरी जाताना मला लगेच हे अननस दिसले. खूप मस्त फ्रेश अननस होते आणि फक्त 100 रुपयात होते. तर म्हटलं चला एक अननस घरी घेऊन जाऊया, जेणेकरून मुलांना पण म्हणजे छान कट करून खायला देता येतील. आणि तसं तर उन्हाळ्यामध्ये फ्रूट्सच जास्त खातं माणूस, जेवण तर फार कमी होऊन गेलेलं असतं. तर त्याच्यामुळे जर हे अननस वगैरे जर असं मिळायला लागले ना, म्हणजे जे पण फ्रूट्स अवेलेबल होतात ना उन्हाळ्यामध्ये, ते सगळे आपण जास्तीत जास्त खाल्ले पाहिजे. तर एक अननस घेऊन घेतलं आणि त्याच्यानंतर जे आहे तर उसाचा रस प्यायची खूप इच्छा झाली होती. कारण की ऊन खूप होतं, खूप गरम व्हायला लागलं होतं, तहानही खूप लागलेली होती आणि भूकही लागून गेली होती. तर उसाचा रस पिऊन घेतला, कारण की आत्ता लगेच घरी जाणं होणार नव्हतं. तर उसाचा रस पिऊन मी डीमार्टमध्ये आले. तर डीमार्टमध्ये मला डिटर्जंट संपलेलं होतं मशीनचं, त्याच्यानंतर भांड्यांची साबण संपलेले होते, स्कॉच ब्राईटची घासणी नव्हती. हे सगळं सामान खूप महत्त्वाचं होतं, जे की मी आता जाता जाता घेऊन जाते आहे. आणि माझं दरवेळेस असंच होतं, जसं पण मी सेशन स्टार्ट केलेत ना माझे ट्रीटमेंटचे, तर रोज मी काही ना काही सामान घेत मग घरी जाते. असं नाही की मी डायरेक्टली ट्रीटमेंट केली आणि घरी गेली आणि आराम केला, असं होतच नाही. त्याच्यामुळे ना माझी ही जी दगदग असते ना, ही माझ्या दुखण्याला अजून जास्त कारणीभूत आहे. तर माझे असेच जे सगळे व्हिडिओज बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला आहे ना लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या.